भरतीचा विचार चालू आहे. पण त्याच्यासाठी चांगला क्लास तर भेटला पाहिजे ना. अरे टेन्शन कशाला, आपला कोहिनूर क्लास आहेच की. 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी. आता तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असला तर ही रील तुमच्यासाठी एकदम फायद्याची आहे, कारण महिना फक्त आणि फक्त 999 मध्ये परीक्षाची पूर्व तयारी या ठिकाणी करून घेतली जाणार आहे. मी बोलायला सुमारे 43 वर्ष अनुभव असलेल्या कोहिनूर क्लास मध्ये इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आता सुवर्ण संधी. आगामी महाराष्ट्र पोलीस भरती 2025, वनरक्षक, अग्निवीर, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क पोलीस, तलाठी, रेल्वे भरती, TCS, IBPS पॅटर्न अशा विविध स्पर्धा परीक्षांची पूर्व तयारी या ठिकाणी करून घेतली जाते. या क्लासची वैशिष्ट्य म्हटला तर अनुभवी शिक्षक, दररोज लेक्चर, मराठी, अंकगणित, बुद्धिमत्ता, जनरल नॉलेज, इतर विषयांचे सखोल विश्लेषण, प्रत्येक टॉपिक वर सराव परीक्षा, महिन्यातून 2 वेळा मैदानी चाचणी परीक्षा, प्रशस्त बैठक व्यवस्था, हे सर्व काही तुम्हाला मिळणार आहे एकाच क्लासमध्ये. इतक्या कमी फी मध्ये परिपूर्ण तयारी करून घेणारा इचलकरंजीतील हा एकमेव क्लास. नमस्कार, मी सद्दाम सिंग मुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. बोरिंगसाठी महानगरपालिकेने वीज कनेक्शन व सबमर्शिबल पंप द्यावे, नगरसेवक परवेज गैबान यांची मागणी. इचलकरंजीतील एखादा नगरसेवक महानगरपालिकेची पूर्व परवानगी घेऊन आपल्या प्रभागात पाणी समस्येसाठी नागरिकांच्या स्वखर्चाने बोरवेल घेत असेल तर त्या बोरवेलला महानगरपालिकेकडून वीज कनेक्शन व मोटर देण्यात यावी, अशी मागणी स्थायी समितीचे सदस्य तथा नगरसेवक परवेज गैबान यांनी महापौर उदय धातुंडे यांच्याकडे केली आहे. शहराच्या पाणी प्रश्नाबाबत 2020 साली काउन्सिल सभा क्रमांक 11 तत्कालीन नगरपालिकेने मंजूर केलेल्या ठराव नंबर 258 नुसार मुद्दा उपस्थित केला. त्या ठरावानुसार लोकवर्गणीतून नवीन बोरवेल मारल्यास नगरपालिकेकडून त्या बोरवेलला वीज कनेक्शन व मोटर देण्यात येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला होता. यावर बोलताना नगरसेवक परवेज गैबान यांनी 2020 साली केलेला ठराव रद्द करावे. इचलकरंजी नगरपालिकेचे महानगरपालिकेमध्ये रूपांतर झाले आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवकांना आपल्या प्रभागातील पाणी समस्येची पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे त्यांनी मागणी केली की जर एखादा नगरसेवक महानगरपालिकेची पूर्व परवानगी घेऊन आपल्या प्रभागात नागरिकांच्या पाणी समस्येसाठी स्वखर्चाने बोरवेल घेत असेल तर त्या बोरवेलला महानगरपालिकेकडून लाईट कनेक्शन व मोटर देण्यात यावी. हा ठराव मंजूर झाल्यास शहरातील अनेक भागांतील पाणी टंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकतो. यावेळी सभागृहात गटनेते विठ्ठल चोपडे यांनी महापौर उदय धातुंडे यांच्या परवानगीने पुढील महासभेत हा विषय अजेंड्यावर घेऊन ठराव मंजूर करण्याचे आश्वासन दिले. आपली जेव्हा इचलकरंजी नगरपालिका होती तेव्हा कौन्सिल सभा क्रमांक 11 आणि कौन्सिल ठराव 258 असा होता की लोकवर्गणीतून आपण जर बोर मारलो तर त्या बोरला नगरपालिका वीज कनेक्शन आणि मोटर देणार नाही. तर मला आपल्याला विनंती करायची आहे, पूर्ण सभागृहाला विनंती करायची आहे की या ठरावामध्ये बदल करून किंवा हा ठराव रद्द करून आपण पण सर्व नगरसेवक लोकप्रतिनिधी आहे. आज जर आदरणीय आमदार खासदार साहेबांनी बोर मारले तर आपण त्याला मोटर लाईट कनेक्शन देत आहोत, परंतु आपल्या प्रभागामध्ये पाण्याची समस्या आपण जवळून पाहत असतो, लोकांना आपण फेस करत असतो. तेव्हा आपल्याला जर कुठं वाटलं तर नगरसेवकानं महानगरपालिकेची पूर्व परवानगी घेऊन जर बोर मारलं तर त्याला लाईट कनेक्शन आणि मोटर आपण महापालिकेकडे द्यावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. महापौर साहेब आपण लवकरात लवकर ठराव बदलावा अशी मी आपल्याकडे विनंती करतो.